खूप पूर्वी वसंत भालेकरांनी स्नेहल भाटकरांवरती रसरंगमध्ये एक लेख लिहिला होता. स्त्री निर्मात्यांचा संगीतकार. खरोखरच खरोखरच शोभना समर्थांचा हमारी बेटी छबेली, प्रतिमा दासगुप्तांचा पगले, लीला चिटणीसांचा आज की बात, कमला कोटणीसांचा अहिल्या आणि शुभा खोटेचा चिमुकला पाहुणा. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं मारू बिहाग रागामधलं हे गीत ऐका. स्नेहल भाटकरांनी संगीताच्या सर्व क्षेत्रात मुसाफिरी केली. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वातंत्र्याची ध्वनिमुद्रिका केली आणि ती गायली होती साक्षात गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकरांनी. फिर लौट आई बहारे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीमध्ये हा शाहीर प्रत्यक्ष डफावरती थाप मारून रात्रभर मुंबईभर पोवाडे गात होता. आता हिंदी चित्रपटात जाऊन सुद्धा मराठीचा मानबिंदू
नाट्य संगीताला हा अवलिया विसरत नाही. नाट्यनिकेतनच्या राधामाई, भूमिकन्या सीता किंवा आचार्यात्र्यांच्या बुवा तिथे बाया यासारख्या अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलं. नाट्यनिकेतनच्या नाटकांना खरी बहार आली ती ज्योत्स्नाबाई बोळेंच्या दर्जेदार आणि कसदार गायकीनं आणि स्नेहल भाटकरांच्या संगीतानं. मानसी राजहंस पोहतो, मानसी राजहंस पोहतो, मानसी राजहंस पोहतो. दल दल उघडित, दल दल उघडित, दल दल उघडित, नव नवलाने, दल दल उघडित, नव नवलाने, कमल वृंद पाहतो, कमल वृंद पाहतो. मानसी राजहंस पोहतो, मानसी राजहंस पोहतो. नीलजलावर धवल विहरतो, नीलजलावर धवल विहरतो, जलवलयासह खेळ खेळतो, जलवलयासह खेळ खेळतो. श्रीरामाच्या वक्षस्थळी जणू, श्रीरामाच्या वक्षस्थळी जणू मौक्तिकमणि डोलतो, डोलतो, मौक्तिकमणि डोलतो. मानसी राजहंस पोहतो, मानसी राजहंस पोहतो. दिवा स्वप्न की भास म्हणू हा, दिवा स्वप्न की भास म्हणू हा, वनवासाचा ध्यास जणू हा, वनवासाचा ध्यास जणू हा. मनी बसे ते, मनी बसे ते, मनी बसे ते, नयना पुढती, मनी बसे ते, नयना पुढती. सजीवपणे रेखितो, रेखितो, सजीवपणे रेखितो. मानसी राजहंस पोहतो, 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 राजहंस पोहतो. मला वाटतं नीलाक्षी याच नाटकातलं ज्योत्स्नाबाई बोळ्यांचं आणखीन एक गाणं खूप छान आहे, खूप लोकप्रिय सुद्धा झालं होतं. मला आठवत नाही आता. मी आठवत- पुन्हा. हां गाणार हो. मी पुन्हा, मी पुन्हा वनांतरी फिरेन, हरिणी वाणी, हरिणी वाणी. मी पुन्हा वनांतरी फिरेन, हरिणी वाणी, हरिणी वाणी. ओठात घोळवीन रामप्रीतीची गाणी. मी पुन्हा, मी पुन्हा वनांतरी
इकडे हिंदी चित्रपटाची यशस्वी वाटचाल चालूच होती. 1960 मध्ये एक विलक्षण योगायोग घडला. शोभना समर्थच्या छबेली चित्रपटाला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलं. गीतकार होत्या शोभना समर्थांच्या आई एस रतन आणि चित्रपटामध्ये भूमिका करत होत्या शोभना समर्थांच्या मुली नूतन आणि तनुजा. 14 वर्षाच्या तनुजाचा हा पहिला चित्रपट. या चित्रपटातलं हेमंतांचं हे गीत आहे का? लहरों पे लहर उल्फत है जवान, रातों की सहर चली आओ यहाँ, सितारे टिमटिमाते हैं तू आजा आजा, मचलती जा रही ये हवाएं आजा आजा, लहरों पे लहर उल्फत है जवान, रातों की सहर चली आओ यहाँ. सुलगती चांदनी में थम रही है तुझ पे ये नजर, कदम ये किस तरफ बढ़ते चले जाते हैं बेखबर, जमाने को है भूले हम आ चल दे साथ ये सफर, लहरों पे लहर उल्फत है जवान, रातों की सहर चली आओ यहाँ. न जाने कौन सी राहें हमारा कौन सा है जहां, सहारे किसके हम ढूंढे हमारी मंजिल है कहाँ, सदा दिल की मगर कहती है मेरी दुनिया है यहाँ, लहरों पे लहर उल्फत है जवान, रातों की सहर चली आओ यहाँ. समुद्राच्या लाटा जणू काही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत असाच भास होतो. संगीतातून वातावरण निर्मिती करण्याकडे त्यांचा कल होता. या चित्रपटात भजनी संप्रदायातील हा सात्विक माणूस पाश्चात्य संगीतामध्ये सुद्धा अगदी लीलया मिसळून गेला. गायनाची आवड असणाऱ्या नूतनला त्यांनी या चित्रपटामध्ये गायला लावलं आणि गाणं चित्रपटात चित्रित झालं नटखट तनुजावर.
चक्री भजनाच्या वाऱ्या, ती भजन मंडळी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, पहाडीपासून तर थेट पाश्चात्य सुरावटींवर मान ठोकणारा हा संगीतकार. आपल्या देशामध्ये ऑपेरा, संगीतिका या प्रकाराला संगीत देणारा पहिलाच संगीतकार. शाकुंतलावर आधारित या ऑपेरामध्ये दुष्यंत होते शाहू मोडक आणि शकुंतला नलिनी जयवंत. एकीकडे छबिलीमध्ये स्वित्झर्लंडमधून बॅले शिकून आलेल्या तनुजासाठी 9 मिनिटाचा बॅले बसवतो, तर दुसरीकडे कवी नारायण मोरे यांच्या प्रदीर्घ 18,000 ओळींच्या चंद्रकांता वृत्तामधल्या 22 मात्रांमधल्या नवरसाने युक्त अशा शिवरायांच्या जीवनावरील महाकाव्य गीत शिवान बसवतो. एवढंच काय, पण माणिक वर्मांसारख्या श्रेष्ठ गायिकेला घेऊन सुगम संगीताची गोडी सुद्धा चाकतो. मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची. साज सिंगार बांधी पग घुंघरू, साज सिंगार बांधी पग घुंघरू, लोक लाज त्याजी नाची रे. मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची. गई कुंवती लई साधु की संगति, गई कुंवती लई साधु की संगति, भगत रूप भई साची, भगत रूप भई साची. गाय गाय हरि के गुण निस दिन, गाय गाय हरि के गुण निस दिन, गाल माल सुबाची रे. मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची. साज सिंगार बांधी पग घुंघरू, साज सिंगार बांधी पग घुंघरू, लोक लाज त्याजी नाची रे. मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची, मैं तो सावरे की रंगराची. संगीताच्या सर्व सुरांना स्पर्श करणारा हा कलंदर मुसाफिर आयुष्यभर निर्मोही राहिला. भजनाच्या पेटीवर खाली मान घालून गात राहिला. मानानं भारावला नाही की अपमानानं व्यथित झाला नाही. 12 सूर हाताशी असून सुद्धा म आणि नी म्हणजेच मनीपासून कायम दूरच राहिला. जन्मभर फक्त 2 खोल्यांमध्ये अत्यंत साधेपणाने राहणारा हा महान तपस्वी संताची तत्वप्रणाली घेऊन जगतोय. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या यूं कहिए कि हाले दिल उन्होंने औरों को कभी सुनाया ही नहीं. हाले दिल उनको सुनाना था, हाले दिल उनको सुनाना था, सुनाया ना गया, सुनाया ना गया. जो जुबां पर मुझे लाना था, जो जुबां पर मुझे लाना
जिनको पलकों में छुपाना था, जिनको पलकों में छुपाना था, छुपाया ना गया, छुपाया ना गया, हाले दिल उनको सुनाना था, हाले दिल उनको। ठीक आहे. तिसरा अंतरा उरलेला आहे अजून. एक ही वार में हाथों से जिगर थाम लिया, एक ही वार में हाथों से जिगर थाम लिया, हाय जिस दिल को बचाना था, हाय जिस दिल को बचाना था, बचाया ना गया, बचाया ना गया, हाले दिल उनको सुनाना था, हाले दिल उनको। आयुष्यात धनाची अपेक्षा नव्हतीच, मानासाठी खटाटोप केला नाही. अन्नपूर्णा चित्रपटासाठी सूरसिंगार अवॉर्ड आणि आता हा लता मंगेशकर पुरस्कार. खूप झालं, धन्य पावलो, हीच भावना. कधी रडत बसले नाहीत, कुडत बसले नाहीत. गिरणी कामगारांच्या समूहात भजन गात राहिले, नाद ब्रह्माला कवटाळीत राहिले आणि दिवसभर घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी फक्त एवढंच म्हणत राहिले, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा. होते तैसी अजूनसे मी, सघन अन्नदा सुवर्णभूमी, होते तैसी अजूनसे मी, सघन अन्नदा सुवर्णभूमी, खंडतुल्य या माझ्या धामी, काबुभुक्षितांचा रणे थवा, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा. काय लाविसी हात कपाळी, फेकून देती दुबळी झोळी, काय लाविसी हात कपाळी, फेकून देती दुबळी झोळी, जाळ आळसाची तव होळी, तू जिंक बलाने पराभवा, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा, मज नको अश्रू, घाम हवा, घाम हवा, घाम हवा. स्नेहल भाटकर खूप आनंदी असं कौटुंबिक जीवन जगले. मुलं रांगेला लागली. धर्मपत्नी लीलाबाईंनी त्यांना आयुष्यभर अतिशय तन्मयतेने साथ दिली. खरं म्हणजे या भोळ्या बाबड्या अशा व्यक्तिमत्वाची सतत काळजी घेतली. या मोहमयी दुनियेचा काय भरोसा म्हणून स्वतः
शेवटपर्यंत नोकरी करत राहिली. स्वतः कुटुंब काबीला सांभाळून या कलंदराला आभाळी उडण्याचं बळ तिनं दिलं. पण लीलाबाई गेल्यावर मात्र आज आज अण्णा 87 वर्षाची आहेत. काय सरलं आणि काय उरलं याच्या पलीकडच्या भाव अवस्थेला गेलेलं आहे. पण रसिकांसाठी, संगीतांच्या वेडांसाठी त्यानं संचित उभे केलंय. आयुष्याच्या त्यांच्या या टप्प्यावर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात एकच भाव उमटत राहील. कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी, कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली जाएगी, अंधेरे छा रहे होंगे. ये बिजली राख कर जाएगी तेरे प्यार की दुनिया. ये बिजली राख कर जाएगी तेरे प्यार की दुनिया. न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आएगी, कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली बंद जाएगी, कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी, कभी तन्हाइयों में यूं. मंडळी, जयमालाबाई शिलेदारांच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांच्या मुलीने करावं. स्नेहल भाटकरांच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांच्या मुलाने करावं. आणि मन्ना डे यांच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांचे अजीज दोस्त किशन शर्मा यांनी करावं. या माझ्या संकल्पनेला दीप्तीने आणि रमेशने इतका मोठा न्याय दिलेला आहे की आपणा सर्वांना अश्रू आवरणं कठीण आहे. मी रमेशला आपण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये एक मानवंदना द्यावी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशोकजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी रमेश भाटकर यांचा या इथे खरं म्हणजे अभिनय हा शब्दच लागू होत नाही. मनापासून स्वतःच्या वडिलांबद्दल
रमेश जे बोलला ते हृदयस्पर्शी बोलला आणि त्याच्यातला अभिनेता बाजूला सारून त्याच्यातला एक पुत्र बोलत असावा असा भास झाला. मी आपणा सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने रमेश भाटकर यांचं अभिनंदन करतो. हे कलाकार आपण धन्यवाद. खरं तर आय एम सॉरी, मला आवडू नाही शकलो शेवटी. कारण माझ्या आईचं आणि वडिलांचं खूपच असं जवळचं नातं होतं आणि आई गेल्यावर त्यांचं सगळं संपल्यासारखं झालं होतं. आज आई असती तिला खूप बरं वाटलं असतं. आणि आज वडील माझे इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून. काल आम्ही फिरत होतो इकडे, पण आज सकाळी पहाटे ते पडले आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तरी ते मला वाटते आज आलेले असावे, स्ट्रेचरवरती आले आहेत. तर ते इथे असते तर खूप आनंद झाला असता मला, म्हणून मला भरून आलं. आय एम सॉरी. हे आम्ही कलाकार आता पुढे मन्नाडेंची गीतं सादर करणार आहोत. तत्पूर्वी आपण पुरस्कार प्रदान सोहळा आता करायचा आहे. मी त्वरित रंगमंच बदलतो आणि एक छोटासा ब्रेक घेतो. हल्ली काय झालं की सोपी गोष्ट झाली निवेदकाच्या दृष्टीने, की टी व्हीचा मीडिया कॅमेरा आले की छोटासा ब्रेक म्हणत आपण कामाची मागची सगळी बाजू उरकू शकतो. आणि खुर्च्या मांडल्यावरती मी माननीय भूषणजी गगराणी यांना विनंती करतो की आपण मान्यवरांना कृपा करून व्यासपीठावर त्वरित घेऊन यावं. आणि त्यांची ही मूळ संकल्पना अशोकजी चव्हाण आणि त्यांनी असं ठरवलं की मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस आहे, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. दिल्लीवरच्या धडका आमच्या मुघल काळापासून आहेत. शिवाजी महाराजांपासून, संभाजी महाराजांपासून, पेशव्यांपासून सदाशिवभाऊंनी तर दिल्लीचं तख्त फोडलं होतं. आणि अशी दिल्ली काबीज करण्यामध्ये सुरांच्या माध्यमातून का होईना महाराष्ट्र आज यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं. तसंच सुशीलकुमार शिंदे म्हणजे आम्हाला त्या पार्टीत गेलेले वाटतात कलाकारांना नेहमी, म्हणजे राजकारणात ते कलाकारांच्या पार्टीत आहेत खरे. विलासरावांना वाटलं आत्ताच त्या पार्टीत कुठे गेले ते. दो हंसों का जोडा प्रसिद्ध आहे, तो बिछडणार नाही कधी. कलाकार, राजकारणी माणसामध्ये एक कलाकार आणि एक अतिशय जाणकार असा रसिक दडलेला असतो. ते आमचे ऊर्जा मंत्री यांचं मी स्वागत करतो. तसेच माणिकराव गावित गृहराज्यमंत्री या देशाचे, त्यांचंही मी स्वागत करतो. विलासराव मुत्तेमवार, अपारंपरिक ऊर्जा हे भारताला नवीनच लाभलेलं अस्त्र त्यांच्याकडे पंतप्रधानांनी सोपवलं आहे. आणि हे अस्त्र किती जोरकसपणे आणि जोरदारपणे ते वापरतात त्याच्यावर भारताचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना हे मानाचं स्थान दिलं असं मला वाटतं. विलासरावांचं मी स्वागत करतो. आपणा सर्व रसिकांतर्फे आणि दिल्लीकरांतर्फे खास करून अशोकजी चव्हाण यांचं स्वागत करतो की त्यांनी हा कार्यक्रम इथे दिल्लीला आयोजित केला सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून. त्याबद्दल त्यांचं आपल्या सगळ्यांतर्फे अभिनंदन देखील करतो. आजचे उत्सव मूर्ती लेडीज फर्स्ट जयमालाबाई शिलेदार या वयात देखील त्या गात होत्या आणि इतका वेळ पेटी वाजवत होत्या, हार्मोनियम वाजवत होत्या. याचं मला कौतुक जास्त वाटलं. आणि त्यांनी आपल्या जीवनाची कथा स्वतःच्याच तोंडून सांगण्याचं एक चांगलं भाग्य त्यांना इथे या रंगमंचावर लाभलं. त्यांच्या मुलींनी त्यांच्या जीवनावरती कार्यक्रम सादर केला. आईचं चांगलं काय वाईट काय काय सगळं सांगितलं. तरी त्यांचं ते हसू आहे ना ते तसंच.
उल्हास पवार पुणेकर मात्र खरोखर स्पोर्टिव्ह असतात उल्हासजी. त्याचबरोबर मन्नादा, त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या गाण्यामध्ये रसिक असा डुबून जातो की मन्नादाचं ये हृदयीची ते हृदयी आपलं ते नेहमी नातं तयार होतं. हे नातं आज बऱ्याच जणांनी त्यांना पहिल्यांदा प्रथम बघितलं असेल तरीसुद्धा आपलं नातं मन्नादाई, हमारा जो रिश्ता है वो यहाँ से वहाँ तक पहले से हो चुका है. जब से हमने आपका ऊपर गगन विशाल सुना है या लागा चुनरी मैदान सुना है, तो आपका भी हम स्वागत करते हैं सारे तमाम दिल्ली के मराठी लोगों की तरफ से, महाराष्ट्र शासन की तरफ से. स्नेहल भाटकर म्हणजे मी जवळजवळ गेली 2 महिने ही स्क्रिप्ट लिहिताना मी 2 महिने जवळजवळ स्नेहल भाटकरांच्या सहवासात आलो. मला एक खट्याळ असा एक लहान मूल त्यांच्यामध्ये दिसलं. ते तालमीला आमच्या आल्यावरती इतके खुश झाले आणि ते स्वतः गाणी गायला लागले. या 87 वर्षाच्या वयात देखील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी स्मरत होत्या. आपण काल काय जेवलो ते आपल्याला लक्षात राहत नाही हल्ली, इतकं फास्ट जीवन झालं आहे आपलं. पण त्यांनी तो काळ खरोखर जगले असतील. ते इथे स्ट्रेचरवर हजर आहेत. आपण सगळ्यांनी इतक्या जोरात टाळ्या वाजवा की त्यांना तिथे ऐकू जातील. अण्णा, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो. आता याच्या दैव आणि बॅड लक वगैरे मी मानत नाही. सहज काल या थंडी सुरू झाली इकडे आणि ते उठले टॉयलेटला आणि पलंगावरनं पडले. त्यामुळे थोडेसे, पण हरकत नाही. तरी ते जिद्दीने, मी खास अभिनंदन करीन त्यांची सुनबाई त्यांच्या मृदुलाचं, की त्यांनी आज जिद्दीने त्यांना इथे घेऊन आलेलं आहे. की अशा प्रसंगी कितीही आपलं दुःख असलं, कितीही आपली स्वतःची वेदना असली, तरी मराठी माणसांसाठी मी धावून जाईल ही भावना स्नेहल भाटकरांच्या या कृतीतून मला दिसून येते. मी त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता विनंती करतो अशोकजी चव्हाण यांना प्रास्ताविक करण्याची. राज्य शासनाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराला आवर्जून उपस्थित राहिलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आदरणीय शीला दीक्षितजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख, केंद्रातले ऊर्जा मंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे, केंद्रीय मंत्री मुत्तेमवारजी, केंद्रीय गृह राज्यमंत्री गावितजी, सत्कार मूर्ती ज्यांचा आज आपण लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत, ते श्री स्नेहल भाटकर, श्री मन्नाडेजी, श्रीमती जयमाला शिलेदार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, अजय आंबेकर, श्रोत्यामध्ये बसलेले या ठिकाणी मुद्दामून आवाजून राहिलेले जस्टिस भंडारीजी, जस्टिस नावलेकरजी, ज्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं श्री हांडे, सर्व सन्मान्य खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि दिल्लीतला हा महाराष्ट्र, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आज मुख्यमंत्री दिल्लीला 2 दिवस इंडिया इकॉनॉमिक समिटमध्ये महाराष्ट्राची बाजू, ज्या पद्धतीने महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रामध्ये आज नंबर 1चा क्रमांक टिकवलेला आहे, राज्यात अधिक गुंतवणूक यावी याकरता त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम चाललेलं आहे. 2 दिवसाचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्या ठिकाणी आपले विचार मांडून नागपूरला गेले. नागपूर मुद्दाम पुन्हा या ठिकाणी आज दिल्लीला खास या सोहळ्याकरता आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रथम या ठिकाणी मानतो. मी आदरणीय शीलाजी दीक्षित जी का मैं यहाँ पर मनपूर्वक पहले आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने आज यहाँ पर खास हमें समय दिया
और ये जो खास प्रोग्राम है उसमें ये महाराष्ट्र के जो नवरत्न हैं उनका स्वागत करने के लिए, सम्मान करने के लिए आप यहाँ उपस्थित रही, उसके लिए आपका मैं शुक्रगुजार हूँ। और सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि दिल्ली में ये जो महाराष्ट्र है हमारा, वो आपके नेतृत्व में यहाँ सुखरूप दिल्ली में है, इसकी हमें पूरी जानकारी है। इसलिए आपको खास बधाई कि आपके नेतृत्व में हमारा ये महाराष्ट्र दिल्ली में आज अच्छा काम कर रहा है। शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। 2004चा हा पुरस्कार देत असताना शिंदे साहेब त्यावेळेस सन्मान्य मुख्यमंत्री राज्याचे होते। त्या आचारसंहिता, अतिवृष्टी वगैरे गोष्टी घडत गेल्या आणि मग 2-3 वर्षाचे पुरस्कार एकदमच देण्याची ही वेळ आली। पण किंबहुना नियतीला बहुतेक हे मान्य असावं की केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री असताना आपला उपस्थितीचा सत्कार व्हावा, असं कदाचित मान्य असावं म्हणून आपला हा योग हा घडून आलेला आहे। म्हणून आपलं या ठिकाणी मनपूर्वक मी आपलं स्वागत करतो। या ठिकाणी आज मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की अनेक वर्षापासून मागणी होती की दिल्लीमध्ये मराठी कार्यक्रम होत नाहीत। अनेक लोकांनी ही खंत व्यक्त केली की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले आज सर्व कर्तबगार मंडळी आहेत, अशा परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये मराठी कार्यक्रम झाले पाहिजेत। आणि तरी सुरुवात आम्ही या वर्षापासून यंदा जी खंडित पडला होता मधल्या काळामध्ये जे काम थांबलं होतं ते पुनश्च यंदा या वर्षापासून आम्ही सुरू करत आहोत। आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून चित्रपट महोत्सव असो, बाकी कुठलाही पुरस्कार असो, हा दिल्लीमध्ये निश्चित पुढच्या वर्षी साजरा केला जाईल। मुद्दाम सांग ज्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा आस्वाद घेता येईल आणि कलावंतांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवर त्यांना एक्सपोज देण्याचं काम सुद्धा या निमित्ताने होणार आहे। मला मुद्दाम आज अभिनंदन केलं पाहिजे त्या ज्या मंडळींचा सत्कार आपण करत आहोत, जे आमचे आज थोर कलाकार आहेत, श्री मन्नाडेजी, श्री भाटकरजी, शिलेदारजी, हे महाराष्ट्रातले हिंदुस्थानच्या सागरातले नवरत्न आहेत। त्यांचा आज हा या सत्कार सोहळा या ठिकाणी होणं त्याला एक वेगळं महत्त्व आहे। दिल्लीच्या राजधानीमध्ये होणार हा सत्कार सोहळा आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आज एक आगळं वेगळं महत्त्व आहे। महाराष्ट्र आणि अर्थात मुंबई हे मनोरंजनाचं केंद्र आहे। मराठी कलावंतांनी देशातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवलेला आहे। भाषा, प्रांत एवढेच नव्हे, देशाच्या सीमा ओलांडून गेलेले महत्त्वाचे नाव म्हणजे लता मंगेशकर। त्यांच्याच नावाने हा दिला जाणारा पुरस्कार या 3 मान्यवर कलाकारांना आपण आज प्रदान करणार आहोत। मला शेवटी जास्त वेळ मी घेणार नाही। दिल्लीमध्ये आज आपले राज्यातले केंद्रीय मंत्री आज या केंद्रात आहेत। 10 नेते आमचे या ठिकाणी आहेत। प्रशासनावर विविध स्तरावर महाराष्ट्रातले अधिकारी आहेत। विद्यापीठामध्ये मराठी मातृभाषा असलेली अनेक विद्वान मंडळी कार्यरत आहेत। नोएडा आणि गुरगाव या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये नाम कमावलेली आमची सर्व मंडळी आहे। सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ ही जास्तीत जास्त याचा विस्तार झाला पाहिजे आणि अधिक चांगले दिवस आमच्या सांस्कृतिक कार्याला पाहायला भविष्यात मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी करतो। आज या कार्यक्रमामध्ये फक्त शासनाचंच नव्हे तर सर्वांचा सहभाग याच्यामध्ये आलेला आहे। इथे असलेल्या मराठी संस्था ज्या आहेत, नाट्य क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या सगळ्यांचं योगदान या सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये लाभलेलं आहे। जमाना आता पब्लिक पार्टिसिपेशनचा आहे। मग अशी हांडे म्हणते त्याप्रमाणे फक्त सरकारी कार्यक्रम नाही, पब्लिक इन्व्हॉल्वमेंटचा हा कार्यक्रम आहे। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यातून आम्ही सुरुवात अशी इतर क्षेत्रामध्ये केली आहे। याही क्षेत्रामध्ये मला वाटतं की सर्वांच्या सहकार्यातून एक चांगला उत्तम असा सोहळा या ठिकाणी पार पडला। आता फक्त आपण हा कार्यक्रम मगाशी तसा सुरू राहावा अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु आता हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आणि त्यानंतर श्री मन्नाडे यांचेही अनेक महत्त्वाची गीतं आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं राज्य शासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आम्हा कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून सुशीलकुमारजी शिंदे यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। हो, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षितजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुखजी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाणजी, सत्कार मूर्ती जयमलाताई शिलेदारजी,
श्री स्नेहल भाटकरजी, श्री मन्नाडीजी, माझे सहकारी श्रीयुत विलासराव मुत्तेमवारजी, माणिकराव गावितजी, आज मुद्दाम उपस्थित असलेले आमच्या महाराष्ट्राचे एकेकाळी जे मुख्य न्यायाधीश होते ते जस्टिस भंडारीजी आज सुप्रीम कोर्टात आहेत, ते जस्टिस नेवलेकरजी ते मध्य प्रदेशचे आहेत, पण त्यांनी मराठीच्या ह्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. श्रीयुत गगराणीजी, आंबेकरजी आणि श्रीयुत अशोक खांडेजी. अशोक खांडेजी म्हटल्यानंतर ते कुणाला कुठे घेऊन जातील काय नेम सांगता येत नाही. बरं झालं मी खुर्ची धरू नये एवढ्यात काही इकडे येऊ शकत नाही, कारण तुमच्याकडून आलोय असं तुमचंही मत आहे, पण मी तिकडेही जरा वारं घेऊन जातोय. पण मला आज समाधान आहे की महाराष्ट्र आज दिल्लीत आला. तुम्ही मराठी माणसं, दिल्लीमधली मराठी सगळ्या संस्था, मराठीचं सांस्कृतिक जीवन, त्याच्यामधली धारधार भाषा, सांस्कृतिक जीवन सगळं आपण तेवत ठेवत आहात. 2 दिवसापूर्वी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी आपण साजरी केली आणि कालच संगीत नाट्य संगीताच्या स्पर्धा भरून त्याचाही समारंभ उरकून घेतला. आणि आज महाराष्ट्राने ह्या त्रिमूर्तीला इथं आणलंय. गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास भाटकरजी सांगत होते, रमेश भाटकरजी. आणि मला त्यांचं मनापासून कौतुक करायचं आहे. तेही स्वतः मोठे कलाकार आहेत, पण आपल्या वडिलांच्या विषयी सांगताना त्यांनी कोणाची पर्वा न बाळगता त्यांनी स्नेहल भाटकर, वासुदेव भाटकर हे भंडारी समाजातले आहेत म्हणून सांगून टाकलं. कलाकाराला तशी जात नसते आणि ही जात एकदा लावलेली कधी जातच नाही, पण त्याला जात नसते कलाकारांची. पण सांगण्याचं जे धाडस आहे की एका छोट्या समाजामधून रत्नागिरीसारख्या ठिकाणी, कोकणासारख्या ठिकाणावरून एक अभूतपूर्व कला ज्यांनी पेश केली. खरं स्नेहल भाटकर म्हणजे भजनातला हा देव, आणि हा भजनातला देव कधी हातामध्ये मुरली घेऊन उभा राहिला कळलं सुद्धा नाही महाराष्ट्राला. आणि त्याच्या मुरलीने महाराष्ट्राला वेळ लावलं आणि ते परत सुगम संगीतातून भजनाकडे वळले. आज आपण ही चांगली, अशोकराव फारच चांगली कल्पना आपण मांडली की आम्ही कुणी प्रत्येकांच्या विषयी सांगण्यापेक्षा तेच आणि त्यांच्या घराण्यातल्या मुलांच्याकडून, मुलींच्याकडून त्यांची सगळी माहिती सांगायला लावली. म्हणजे न चुकता आणि खरी माहिती ते सांगतील. पण आपण बोलायला उभा राहिलो की आपल्याला बरंचसं काही माहिती नसतं, पण आपण या आडातून त्या आडात, त्या आडातून त्या पोहऱ्यावर, त्या उंचीवर असे जात असतो. पण आजचा एक कार्यक्रम ह्याला एक सुंदर सुगंध आहे. आणि स्वतःची मुलं आपल्या निर्मात्याविषयी सांगतात. हा एक अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रसंग आहे. मन्नादाचे मित्र सांगणार आहेत इथे. मन्नादानं मराठी खूप चांगलं येते, त्यांनी मराठी एवढी गाणी गायलेली आहेत आणि सगळी ही 60 उलटलेली नाही, 80 उलटलेली ही सगळी तिन्ही मंडळी आहे. ते संगीतातले, गाण्यातले ते देवच आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने आज दिल्लीत येऊन त्यांची पूजा करायचं ठरवलं. आणि दिल्लीतील ही पूजा
आम्ही मराठी माणसं कधी विसरू शकणार नाही. तुम्ही अफाट कष्ट सोसलं, तुम्ही तिघांनी आपलं स्वतःचं वैभवपूर्ण जीवन उभं केलं. महाराष्ट्राच्या मातीचा हा सांस्कृतिक सुगंध तुम्ही दरवळत ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघे महाराष्ट्रातले, पण आपण पश्चिम बंगालमधून आलेले. पण मला नाही वाटत की तुम्ही तिथले आहात. तुम्ही आता सगळे मुंबईचे आणि महाराष्ट्राचेच आहात मन्नाडेचे. तर मराठी माती ही रणांगणावर लढणाऱ्यांची आहे, पण त्याचबरोबर सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्यांची आहे. आणि हे गेल्या शतकामधले जिवंत असणारे, आपापल्या क्षेत्रामध्ये राहून जराही कुठल्या वाईट वृत्तीचा आपल्या अंगाला रंग किंवा वास सुद्धा लावू न देणारे हे तिन्ही नेते आहेत. स्नेहल भाटकरांनी आपली टोपी कधी काढली नाही. गांधी टोपीचा वारसा ते अखेरपर्यंत आपल्या डोक्यावर घेऊन मिरवले. आत्ता सुद्धा ते तसेच असतील बाहेर. असा हा स्वाभिमानी माणूस स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरला आणि स्वातंत्र्याचा लढा लढता लढता संगीताच्या क्षेत्रातून मराठी रणांगणावर लढण्याकरता त्यांनी लोक निर्माण केले. अशी ही जादू संगीतातली आहे. मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांचं मी नाटक कविवर्य राम जोशी, कविराय राम जोशीपासून मी त्यांना पाहिलेलं. आणि आता त्यांची दुसरी पिढी तिन्ही कन्या गात आहेत. बालगंधर्व, कालचे बालगंधर्व, परवाचे बालगंधर्व कसे गात असतील याचे हुबेहूब दर्शन त्यांच्या गाण्यामधून आम्हाला होत आहे. आणि म्हणून आपण सगळे तिघेही कालचा इतिहास आम्ही विसरू नये म्हणून परत परत तुम्ही जागवत ठेवता आहात. म्हणूनच महाराष्ट्र शासनाला आपला विसर पडलेला नाही, पडणार नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची उंची वाढवली आणि त्या उंचीबरोबर महाराष्ट्रालाही वाढवलेलं आहे. तुम्ही कुठले आहात तर महाराष्ट्राच्या मातीतले आहात. हे कधी तुम्ही विसरू शकत नाही, देश विसरू शकत नाही. मन्नादा, रफी गेले, मुकेश गेले, कालच्या पिढीतले तुम्ही आहात. तुमचा तो जिवंतपणा, तुमच्या चेहऱ्यावरचा तो हसरेपणा, नटखटपणा आणि पहाडी आवाज आणि पहाडी आवाजातून ठुमकत ठुमकत जाणारी चाल मराठी मनाला नेहमीच भुलवून टाकलेली आहे. अशा ह्या त्रिमूर्तीचा सत्कार करत असताना आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद होतो. मी एवढंच म्हणेन की आपल्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं आणि महाराष्ट्राची ही जी संस्कृती आहे ती अशीच वाढवत राहण्याची ताकद नव्या पिढीला मिळो. अशाच प्रकारचा आशीर्वाद तुमच्याकडून नव्या पिढीला मिळो. स्नेहल भाटकरांना मनापासून धन्यवाद मी देतो की आपल्या वडिलांच्या विषयी इतक्या स्पष्टपणानं त्यांनी सांगितलं. रमेश भाटकर आपल्या वडिलांच्या विषयी एवढ्या सुरेखपणाने त्यांनी सांगितलं. मला वाटतं अशोक खांडेंचाही परिणाम त्यांच्यावर बराच झालेला असावा. कारण सत्य बोलण्याची वृत्ती देखील हल्ली नाटक आणि सिनेमामध्ये कमी व्हायला लागली. बेगडीपणाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. अशा ह्या बेगडीपणाच्या महत्त्वाच्या वेळेस रमेश भाटकरांनी भावनेलाच हात घातलेला आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या तिघांनाही मी शुभेच्छा चिंततो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मी मुद्दाम सुशीलकुमारजींना बोलायला सांगितलं होतं कारण या तिघांच्याही जीवनाचा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध लाभलेले असे हे नेते आहेत. विलासरावजी, सुशीलकुमारजी सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मराठी आणि त्याची संस्कृती याविषयी खूप मोठं कार्य केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. विलासरावजीसुद्धा सांस्कृतिक कार्यमंत्री होते बरेच दिवस आणि त्या काळामध्ये खूप चांगली कामं त्यांनी केली. मुख्यमंत्री झाले.
अशोकराव चव्हाणांना मी शुभेच्छा देतो. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून जर तुम्ही ठसा उमटवू शकलात तर, आणि आता तर काय दिल्लीसुद्धा जिंकली आहे तुम्ही. आणि आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मंडळी, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये नेहमी पाहुणे आले की लांबच्या पाहुण्याला आपण टिळा लावतो. 4 लोक जमले तसं आज इथे आपल्या सन्माननीय शीला दीक्षितजी आपल्या प्रतिनिधीमधून आहेत. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत आणि शीला दीक्षितजी यांच्या हस्ते 2006चा जो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याची, जयमाला शिलेदार यांना प्रदान करण्याची मी शीला दीक्षितजींना विनंती करतो. हां, या. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र, धनादेश, हे मानपत्र जे देण्यात येत आहे त्याचं संहिता दत्ता मारुलकर यांची आहे. आणि त्या मानपत्रातल्याच बऱ्याचशा गोष्टी आपण आता कार्यक्रमात ऐकलेल्या आहेत. ते कार्यक्रमाच्या रूपाने संगीतिक मानपत्र त्यांना द्यावं अशी आमची कल्पना होती आणि सन्मानचिन्ह त्यांना देण्यात येत आहे. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांना मी विनंती करतो, त्यांनी मन्नादांचा सत्कार करावा. 2005 या वर्षाचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी मन्नादा मन्नाडे यांना या पुरस्कार देऊन या पुरस्काराची शान महाराष्ट्र शासनाने वाढवलेली आहे. त्यांचं शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र, धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येत आहे. मन्नादा, आपण जे महाराष्ट्रावरती मराठी गाणी गाऊन आणि आपल्या संगीताच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जे ऋण केले आहेत ते ऋण फेडण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. मन्नादा, आपने हमारे सारे महाराष्ट्र के ऊपर जो आपके सुरों से एक जादू फैलाई है और हमारा मनोरंजन करते आए हैं, हमारे दिल से मिलते आए हैं, उस चीज़ का हम गर्व के साथ आपको कुछ लौटाना चाहते हैं, वो लौटा रहे हैं. और अब मैं आता मी विनंती करतो विलासरावजींना पुन्हा एकदा की त्यांनी स्नेहल भाटकर इथे आलेले आहेत, त्यांना त्यांच्या सुनबाई मृदुला भाटकर या घेऊन येत आहेत. शो मस्ट गो ऑन याने त्यांना आम्ही हॉस्पिटलमधून मुद्दाम उचलून आणलेलं आहे अक्षरशः. मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांनी खरोखरच त्यांच्या डोक्यावर अजूनही गांधी टोपी आहे. स्ट्रेचरवर असले तरी ताठ मानेने ते आलेले आहेत. त्यांच्या गुडघ्यामध्ये थोडीशी फ्रॅक्चर झाल्यामुळे ते उभे राहू शकत नाही. त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. पण तरीसुद्धा आज त्यांनी हा पुरस्कार इथे घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती.
स्नेहल भाटकरजी, आपण आपल्या भजनांमधून, आपल्या सिनेमा संगीतामधून आणि आपल्या सात्विक भावनांमधून आयुष्यभर या महाराष्ट्राला बरंच काही दिलं. 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरती आपण रात्रभर पोवाडे गात होतात. ती उरसपोड हा महाराष्ट्र विसरणार नाही. आणि त्या उरसपोडी आणि त्या सगळ्या आपल्या ज्या भावना आहेत त्यांचं ऋण फेडण्याचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा एक अल्पसा प्रयत्न आहे. त्याचा आपण सविनय स्वीकार करावा. रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर त्यांच्या वतीने आज पुरस्कार स्वीकारतायत. भाटकर साहेबांसाठी स्नेहल भाटकर, वासुदेव भाटकर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवून. स्नेहलजी, आम्ही सगळे हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून आपल्या बरोबर आहोत. आपल्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. मन्नादा त्यांना